नमस्कार. आज आपला 31वा अध्याय म्हणजे कळसाध्याय, सर्व अध्यायांचा सारांश. श्रोते मायबाप हो, अधिक महात्म्याचं हे 30 कथा खांबांचं एक भव्य मंदिर असून त्यात पुरुषोत्तमाची सर्वांग सुंदर मूर्ती विराजमान आहे. त्या मंदिरावरचा हा कळस अध्याय आहे. आता ह्या कळसा अध्यायात मागील 30 अध्यायात आलेल्या सर्व कथा भागांचा आढावा घेत आहे. पद्मपुराणाशी संमत अशा ह्या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात नैमिषारण्यात सूत पुराणिक ह्या अधिक मासाची माहिती सांगतात. हा भाग आलेला आहे लक्ष्मीनारायण संवादातून मलमासाचा जन्म, ह्या महिन्यातील व्रते, उपासना इत्यादी सांगण्यास प्रारंभ केलेला आहे. दुसऱ्या अध्यायात गोमाता वर्णन, इंद्राचे गर्भहरण, गायीचे मुख अमंगल का हे सांगितले आहे. तिसऱ्या अध्यायात देव गायीच्या पोटात का लपले, पौलवांनी कुणाला शाप दिला, ती कथा सांगितली आहे. ब्राह्मण दानाला योग्य कोणता योग्य हे सांगणारा अध्याय हा चौथा. पाचव्या अध्यायात एक गाय दोघांना दान देणाऱ्या आणि ब्राह्मणाच्या शापाने सरडा झालेल्या मृगराजाची कथा वर्णन केलेली आहे. सहाव्या अध्यायात विझणारा दीप पुनर्प्रकाशित करणाऱ्या मांजराची उद्धरण कथा आहे. शांकरी ब्राह्मणाच्या 2 भिन्न प्रवृत्तीच्या बायकांची कथा आहे. ती 7व्या अध्यायात आहे. ब्राह्मण पाणी म्हणून वारुळातल्या शेषाला दूध पाजतो, शेषनारायण त्याला प्रसन्न होतात, ही 8व्या अध्यायाची कथा आहे. 9व्या अध्यायात महिस्मृतीतील वृद्धा आपल्या पुण्याईने तुरीजयाचा उद्धार करते. तुरीजया काशीनगर येथे काशीनाथ होऊन पुढील जन्म देते. वृद्धेचा काशीत उद्धार होतो इत्यादी भाग 10व्या अध्यायामध्ये येतो. 11व्या अध्यायात अधिक मासातील पुण्यकारक 5 पर्वाची माहिती आहे. 12व्या अध्यायात पौर्णिमा आणि अमावस्या ह्या पर्वणीचा भाग आहे. दशमी ते द्वादशी व्रताचे महात्म्य हे 13व्या अध्यायात वर्णन केलेले आहे. अंबरीश राजाची कथा ही 14व्या अध्यायाचा विषय आहे. 15व्या अध्यायात द्वादशी व्रत करणारे प्रभू राम हे त्याच दिवशी शतमुखी रावणाला मारून लंकेची गादी बिभीषणाला परत देतात, हा कथाभाग वर्णन केलेला आहे. आणि 16व्या अध्यायात इंद्र अप्सरेच्या शापातून मुक्तता, ऋषिकन्येकडून उद्धाराची कथा येते व ती 3 दिवसाच्या पुण्याईने दान करून धर्मशर्मा पिशाचाचे उद्धरण करतो, हा कथाभाग 17व्या अध्यायात आलेला आहे. मंगलागौरी काशीतील सौभाग्यदात्री देवी कशी, हा भाग 18व्या अध्यायात वर्णन केलेला आहे. 19व्या अध्यायात ब्रह्मराक्षसाचा 3 दिवसाच्या पुण्याने उद्धार हे वर्णन आलेले आहे. 20व्या अध्यायात स्नान पुण्य महिमा वर्णन केलेला आहे. 21व्या अध्यायात विप्रसेवा, पवित्र स्नान इत्यादी कर्मे करून त्याचे कुष्ठ बरे झाले आहे, त्या सेवकाची कथा आहे. 22, 23 आणि 24 ह्या 3 अध्यायात धर्मशर्माची कथा, त्याच्या मुलीची मानसपुत्राकडून विचित्र ब्रह्मलिखितापासून सोडवणूक आणि त्यांचा उद्धार, हा सर्व कथाभाग आलेला आहे. पार्वती देवी आणि सखी अरुंधती यांच्या संवादातून गौरी पंचकृताची कथा ही 25व्या अध्यायात सांगितली आहे. 26व्या अध्यायामध्ये यशोमती आणि गुणवंती याची कथा सांगितली आली आहे. 27व्या अध्यायात वीर नावाच्या हिंसकृतीच्या माणसाचे मन परिवर्तन, त्याने अधिक मासात केलेले विष्णुपूजन, त्याचा झालेला उद्धार, हा भाग वर्णन करून सांगितला आहे. पतिव्रतेचा धर्म आणि भिल्लिणीकडून ब्रह्मकुमाराचा तापशमन, हा भाग 28व्या अध्यायात वर्णन केलेला आहे. अधिक मासांतर्गत केलेल्या उपासना व्रते यांचे उद्यापन कसे आहे ते 19व्या अध्यायात सांगितले आहे. 30व्या अध्यायात बृहन्नारदीय पुराणातील द्रौपदीची कथा, पांडवांचा वनवास, द्रौपदीला शाप, गतजन्म इत्यादी वर्णन केलेले आहे. सर्व अध्यायाचे समालोचन करणारा हा कळसाध्याय म्हणजेच हा 31वा अध्याय आहे. आणि शेवटी ह्या अधिक मास उपासना रूपी नौकेत सर्वांनी स्वार व्हावे, लौकिक जीवनात सर्व सुखे प्राप्त करून घ्यावीत व अंती मोक्षाचे मानकरी व्हावे, अशी नम्र विनंती करीत ही ग्रंथचे लेखन सेवा जनता जनार्दनाच्या पायावर विनम्र भावे अर्पण केली आहे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.